हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण तोंडाला चव आणणारी आणि चटपटीत अशी हिरव्या मिरचीची मटकीची भाजी पाहणार आहोत. त्यासाठी मोड आणलेली मटकी घेतली आहे मी. ही मटकी मी आधी 2 दिवस आधी भिजवली होती. त्यानंतर त्याला अंकुरित केलं आहे. खूप छान टेस्टी लागते. अवश्य एकदा मैत्रिणींनो अशा प्रकारे बनवून बघा. अगदी बोटं चाटून पुसून खातील एवढी टेस्टी होते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण कढईमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झालं. त्यामध्ये आपण मोहरी टाकली. मोहरी छान अशी तडतडून द्यायची. कुठल्या पण भाजीला, कुठल्या पण पदार्थाला तुम्ही फोडणी जर चांगली दिली तर भाजीची चव द्विगुणित होते आणि खूप छान लागते. छान अशी आपली मोहरी आहे ती तडतडून द्यायची, म्हणजे छान फोडणी बसते. त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. ते पण छान तडतडून द्यायचे आहे. जिरे पण, मोहरी जिरेचे तडका आहे तो छान दिला की तुमची भाजी छानच होणार, ही गॅरंटी. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे. तो छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे आणि किती टेस्टी होते. माझ्याकडून लसूण, ठेचलेला लसूण अगोदर घालायचा, तो राहिला. त्यानंतर मी कांदा बाजूला करून तो लसूण घालून घेतला. काही हरकत नाही, आपला कांद्याबरोबर तो छान फ्राय होणार आहे. त्यामुळे आपली चव, मटकीची चव अगदी खूप छान होणार आहे बघा. त्यानंतर आपण हिरवी मिरचीची पेस्ट घेतली आहे. त्यामध्ये जिरे, लसूण आणि हिरवी मिरची अशी छान मिरची भाजून घेऊन त्याची पेस्ट बनवली आहे. त्यानंतर माझ्याकडे कोथिंबीर नव्हती. मी सुकवलेली कोथिंबीर होती ती घातली. एक टॉमॅटो घातला बारीक चिरून. आणि थोडंसं पाणी घालणार आहोत की जेणेकरून आपली जी फोडणी आहे ती अजिबात करपणार नाही आणि मसाले आहेत ते छान असे भाजले जातील. जसं की हिरवी मिरची म्हणा, कांदा म्हणा, आपण जो लसूण टाकला आहे तो. त्यानंतर आपण हळद टाकणार आहोत. हळद पण आपण छान भाजून घेणार आहोत. त्याचा कच्चेपणा आपण कमी करायचा आहे, म्हणजे भाजी खूप छान लागते. त्यानंतर हिंग घातला आहे बघा. ते पण छान असं आपण परतून घेणार आहोत. ही बघा, अशा प्रकारे मी मटकी छान धुवून घेतली आहे. ती आपण त्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. खूप छान टेस्टी होते. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कुठल्या गावातून, कुठल्या देशातून, कुठल्या राज्यातून पाहताय ते कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे मला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला तुमचे आभार मानणे खूप आनंददायी वाटेल आणि खूप छान वाटेल की आपण माझा व्हिडिओ कुठून कुठून पाहतात. आणि मटकी आपण छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये, म्हणजे आपल्या मटकीची चव खूप छान लागते मैत्रिणींनो. तर आपण छान भाजून घेतली. त्यानंतर मीडियम गॅसवर आपण 5 मिनटं झाकून ठेवली आहे. त्यानंतर मी कसुरी मेथी जी मी घरी बनवली आहे ती घालून घेतली आहे. खूप छान चव लागते त्याने. एकदा अशा प्रकारे खरंच करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल. पुन्हा आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यावर आपण पाणी घालून घेणार आहोत. म्हणजे जे गरम पाणी आहे तेच आपण भाजीमध्ये घालणार आहोत. हे बघा, पाणी गरम झालं आणि आपली मटकी पण छान अशी तेलामध्ये भाजल्या गेली आहे बघा. खूप सुगंध सुटला आहे मटकीला. गरम पाणी शक्यतो कुठल्या पण ह्याला घालायचं भाजीला, रेसिपीला, म्हणजे त्याची चव आहे ती द्विगुणित होते. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी घालायचं आहे, जेवढी तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे. मी बघा अशा प्रकारे बनवली आहे. अजिबात आपण येथे मसाल्यांचा दुसरा कुठलाही वापर केला नाही. अशी झणझणीत हिरव्या मिरचीची मटकीची भाजी, जी की तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता, एवढी टेस्टी तयार झाली आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. भेटूयात मग अशाच छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय.